एखादं निवेदन दिले? हो हो हो. प्रथम मी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आधी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो इथं आणि सगळा समाज आमचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला अगदी मौतीपर्यंत तिथपर्यंत गेलेला आहे. त्या मौतीमध्ये आमचा काहीही म्हणजे त्या आरोपींना फाशीची सजा व्हावी ही सगळ्याची इच्छा आहे. पण ह्याच्या आडून जे मनोज जरांगे आष्टीचा काळा रेडा सुरेश धस बिन मिशाचा वाघ ढोल खेकडा यांनी जे राजकारणाच्या म्हणजे मुद्दाम राजकारणामुळे जर बदनाम करायचं असेल साहेबाला तर तो बी आमचा समाज मान्य करणार नाही. सुरेश धस भाजपाचे आमदार आहेत, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, एकाच महायुतीतील घटक आहेत दोन्ही पण. कसं बघताय? नाही, ते जाणीवपूर्वक आहे. ज्याला जातीवादाचं वळण लावायचंय त्यांना मुद्दाम जातीवादाचं वळण लावायचंय. ही एक साहेबांची एक जात बारकी हलकी आहे म्हणून त्यांना थोडं वेगळं वाटतंय त्याच्यामध्ये. पण ही हलकी जात काय हे आदरणीय देशाचे नेते ह्यांना दाखवून दिलंय तिथून मतदारांनी की हलकी जात कशी आहे ती हे त्यांनी बी ध्यानात घ्यावं. पण त्याच्यावर जाणीवपूर्वक आरोप करू हे करू नयेत. सकल बहुजन समाज धनंजय मुंडे साहेबांसाठी रस्त्यावर उतरला तर ह्यांना बी वागणं मुश्किल होतं. आपण जर बघितलं तर हे सगळे मंडे संत